कस कराव आयला गडी पण आमचा नाद भरीच नसतो राव. आयला राखल नाही का बिरोबा, त्या बिरोबाचं यात्रा होती राव. आणि असा गडी एक नंबर नसतो का. बघा हा गडी, त्याची मी व्हिडिओ बनवलेली तुम्हाला दाखवणार जेव्हा. असा एक नंबर गडी नसतो. असं आहे ना, पोरांनी नाचलं पाहिजे. कसं आहे, नाद म्हणजे नादच पाहिजे, त्याशिवाय मजा नाही. गडी शाळेचा पेपर देऊन आज शनिवार होता, पेपर देऊन गडी आलाय. दमच गाड्याला शाळेत निघाना, गणिताचा पेपर होता राव. आणि असा नाचलाय नाद बरी, याला नादच नाही करायचं. त्याची व्हिडिओ बनवली बघा तुम्ही राव. लहानपणीचं जीवनच लागा लय भारी. कसं काय गज गायला का पोरा, हातबीत कसं हलावत्यात लागा. हा डोहालाचा आवाजन काय ते हातामध्ये शालन कसे उड्या मारत माग सरत्यात लागा ही पोरं. हा असं नाचलं पाहिजे, ह्याला नाद लागतो नाचायला. हा पोरं शाळेचा पेपर देऊन नाचायला यात्रेत आल्यात म्हणजे नाद किती असेल पोरांना लागा. हा ढोल वाजवणार कोण? आमचा मामाच, ते जुनं कलाकार. ढोल वाजवणार नाचणार सुधिक, आणि त्यांचीच ह्या पोरांना साथी लागा. पोरं कशी काय नाचतात, नाच बरी का नाही. हे असं नाचलं पाहिजे. उद्या साहेब झाला, मोठा शेठ झाला, लोक आम्ही कसं नाचायचं राव. हा आणि गुलालाने कपडे भरत्याला का. हा मला बाया माणसं बघत्याल राव. हा माझी किंमत आणि माझी इज्जत. हा नाही राव, या आता लहानपणी शिकला ना, मोठ्यापणी टेन्शन नाही राव ह्याला. हा तो ट्रेनच झाला तर ह्या आपली का ना गजग आहे, ढोलवाद्य, ह्या आपल्याला शिकणं खूप गरजेचं आहे लागा. हा कसा काबार हलवतन पलटी हाणून कसे नाचतात पोरं, याला म्हणतात नाद. आणि यात्रा कुठली? रणवरेवाडी राख, मानवर वस्ती, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. इथल्या बिरोबा देवाची यात्रा राव. आणि इथं पोरं का कशी काय नाचतात, याला खरंच राव नादच म्हणतात लागा. कसा उड्या आणतोय बघा. अशा उड्या हाणल्या पाहिजेत, तवा हे गजग आहे. हा आहे का नाही, भारी नाचतोय का नाही पोरगा. हे नाचणं खूप गरजेचं आहे लागा. हा आणि ह्या यात्रेला आम्ही पण गेलेलो, आम्हाला तर लय नाद पहिल्यापासून गजग आहे नाचायचा. हा ढोल वाजला की आमचं अंग हल्लच. पहिल्यापासून आवड आम्हाला नाचायची लागा. तो का वाकत सुरुवात झालीच नाचायला. आम्हाला लय मोठा नाद पहिल्यापासून. पण राव आम्हाला नाचायचा नाद आहे, पण आम्ही व्हिडिओ बनवतो पण राव आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब लाईकच करत नाही लागा. करा राव तेवढं. हा कसं काय नाद आहे का नाही.